सकाळी कामावरून घरी आलेल्या पतीला जे दिसलं त्याने संपूर्ण भिवंडी हादरलं. पत्नी आणि 3 चिमुकल्या मुलींचे मृतदेह घरातच लटकताना आढळले. आईने असं का केलं? गरिबी, ताणतणाव की काही वेगळं कारण? या घटनेमागचं सत्य अंतःकरणाला हेलावून टाकणारे आहे. भिवंडी येथील सहनशक्तीचा अंत होतो तेव्हा माणूस कोणता निर्णय घेईल हे सांगता येणार नाही. आणि त्याचा परिणाम कधी कधी संपूर्ण कुटुंबावर मृत्यूच्या सावलीसारखा कोसळतो. नेमका काय घडला पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. 3 मे 2025 रोजी भिवंडी शहरातील फेनेगाव भागात एक भयावह घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या 12, 6 आणि 4 वर्षाच्या 3 मुलींना गळफास लावून ठार केलं आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. महिलेचा पती एका कंपनीत रातपाळीत काम करतो. नेहमीप्रमाणे तो रात्री कामावर गेला आणि सकाळी 9च्या सुमारास घरी परतला. मात्र घरात प्रवेश करताच त्याला जे दिसलं त्याने त्याचं आयुष्यच बदलून टाकलं. पत्नी आणि 3 चिमुकल्याच्या मुलीचे मृतदेह. ही माहिती मिळताच भिवंडी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौघींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून आत्महत्येचं नेमका कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरात कुठलीही चिठ्ठी सापडलेली नाही, ना शेजाऱ्यांना काही अंदाज. ही घटना इतकी अचानक व धक्कादायक होती की शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुलींचं शिक्षण, कुटुंबातील तणाव, आर्थिक ओझं यावर प्रश्न निर्माण होतोय. समाजात महिलांवर व आईवर येणाऱ्या जबाबदाऱ्या इतक्या असतात का की त्या मृत्यूकडे जाण्याशिवाय पर्यायच उरला नाही. आईने हे टोकाचं पाऊल का उचललं? सामाजिक, मानसिक ताणतणाव की कोणाचा दबाव? या घटनेत खरंच दोष कोणाचा आहे? तुमचं मत काय आहे? कमेंटद्वारे नक्की सांगा.